हरिओम. माझं नाव प्रीतम वीरा वाळके, सावंतवाडी उपासना सेंटर. माझा एक छोटासा अनुभव आता आहे तो मी शेअर करणार आहे. 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे आम्ही सावंतवाडीत राहतो. मग आमच्या घराच्या मागच्या बाजूला म्हणजे अंगण आहे आणि तिथे तुळस वगैरे आहे. एक स्टोर रूम म्हणजे अडगळीचं सामान असं ठेवतं तशी एक रूम बांधलेली आहे. आणि आमच्या शेजारी एक फॅमिली राहते, पण ती इथे नसते, ती मुंबईत असतात. मग आमच्या पाठीमागच्या साईडला ना खूप सारी झाडं आहेत. म्हणजे आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत आणि तशीच आमच्या शेजारच्यांची पण झाडं आहेत. मग शेजारच्यांची त्यांचं एक आंबाड्याचं झाड होतं आणि नारळाचं झाड होतं. मग ते कसं खूप जुनं झाड आहे, म्हणजे आम्ही ते लहानपणापासून बघतोय. मग ते कसं झालं, नोव्हेंबर महिन्यातली ही गोष्ट आहे. खूप पाऊस होऊन गेलेला. जून जुलैमध्ये कसं कोकणामध्ये तर खूपच पाऊस असतो, त्याच्यामुळे खूप पाऊस पडून गेलेला आणि सगळीकडे म्हणजे नोव्हेंबर म्हणजे पाऊस होऊन गेलेला होता. आणि एक दिवस काय झालं, माझ्या भाच्याचा बड्डे होता. मग त्यामुळे आम्ही काय केलं, आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जागे होतो. रात्री 12 वाजता आम्ही सगळ्यांनी त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. केक कटिंग वगैरे झालं आणि 12ला केक कटिंग झालं. मग सगळं आम्ही म्हणजे बड्डे पार्टी छोटीशी घरातल्या घरात केली, फॅमिली मेंबर्स सगळ्यांनी मिळून. आणि तेवपर्यंत 12:15 12:30 झालेले होते आणि आम्हाला मोठा जोरात आवाज आला, ढाम करून. मग तो आवाज प्रचंड मोठा होता आणि आम्ही हॉलमध्ये होतो, म्हणजे अंतर डिस्टन्स बऱ्यापैकी आहे. मग हॉलमध्ये पण आम्हाला तिथे सगळ्यांना, आणि रात्रीची वेळ असल्यामुळे कसं बऱ्यापैकी एक आवाज आला. मग आवाज आल्याबरोबर आम्ही सगळेजणं धावत पाठीमागच्या साईडला गेलो. पण सगळेजण सांगत होते आवाज आला आहे, जास्त पुढे जाऊ नका. मग मी फर्स्टलाच होते, मीच गेलेले. मग मी पहिल्यांदा लाईट्स लावल्या. मग सगळे बोलले अगं लाईट्स लावतेत, काय झालं. आम्हाला अंदाज आला होता की झाड पडलं आहे. तर मग आम्ही तेव्हा लाईट्स लावल्या आणि दरवाजा ओपन करून बघितला. तर अंगणात पूर्ण झाड होतं पडलेलं असं पूर्ण. आणि आम्हाला काहीच आयडिया येत नव्हती किती नुकसान झालं किंवा काय झालं ते. मग 12:30 वाजलेले, संपूर्ण काळोख होता. मग सगळे बोलले लाईट्स बंद करा, काहीतरी लाईटचं वगैरे शॉर्ट वगैरे झालं असेल, झाड कसं पडलं, काय पडलं, काहीही दिसत नव्हतं. पूर्ण झाडाची पानं आलेली होतं. आणि त्याच्यामुळे मग समोर आमच्या पाठीमागे एक बिल्डिंग आहे, तिकडनं लोकं पण बाहेर आलेली, कारण कसा आवाज खूप मोठा होता ना, त्याच्यामुळे ते लोकं पण जागे झालेले आहे. मग त्या लोकांनी बघितलं तर झाड पडलं आहे. मग तिथूनच एकाने आम्हाला सांगितलं बाहेर पडू नका, पूर्ण तुमच्या अंगणात झाड आहे आणि आता काय कळणार पण नाही आहे. मग त्यांनी कॉल करून पण आम्हाला सांगितलं की बाहेर येऊ नका, बघा लाईट्सचं वगैरे काय असेल ते झालं. सकाळी आम्ही बघितलं तर आम्ही खरंच म्हणजे असं आश्चर्यचकित झालो. लिटरली ते झाड जे पडलेलं ना, ते कोणी जरी पाहिलं असतं ना तरी त्याला आश्चर्यच बसलं असतं. बापूंनी ना ते असं झाड म्हणजे ठेवतात ना एखादं हे, तसं ते झाड पूर्ण असं ठेवलेलं होतं. म्हणजे आमच्या पाठीमागच्या साईडला आम्ही कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्या बांधलेल्या होत्या. त्या दोऱ्यांवरती ते झाड असं आडवं पडलेलं होतं. म्हणजे एरवी एवढ्या उंचीवरून जर झाड एखादं, आणि त्याचा बुंदा जो होता ना, 2 नारळाची झाडं एकत्र केली तर त्याचा जो तेवढा मोठा बुंदा होईल ना, तसा त्याचा बुंदा होता. मग ते पूर्ण असं पडलेलं. आणि आमचं एक छोटं झाड होतं, ते सुकलेलं होतं. त्याचं पूर्ण एक खांब कसा होता त्याच्यावर आणि त्या दोरींवर ते पूर्ण झाड असं अलगदपणे वरती तरंगत होतं असं. सकाळी उठून आम्ही जेव्हा ते फर्स्ट ऑफ आम्ही ह्याला फोन केला, नगरपालिकेला सांगितलं असं असं झाड पडलं आहे. ते लोकं पण यायच्या आत आम्ही बघत होतो की काही नुकसान वगैरे झालं का. मग आम्हाला ते बघून खूपच आश्चर्य वाटलं, कारण बापूंनी ते झाड एवढ्या अलगदपणे असं ठेवल्यासारखं असं वाटत होतं, एवढं मोठं झाड. पण एकही थोडंफार नुकसान झालं आमचं. थोडंफार ती पडवी वगैरे होती, त्याचे थोडे पत्रे वगैरे होते, एक डोअर होता, तो डोअर खराब झाला. पण तुळशीचं जे आमचं तुळशीचं हे होतं, तुळस होती, त्याच्या तुळशीच्या रोपाला पण नुकसान झालं नव्हतं. म्हणजे एवढं बापूंनी ते सगळं असं व्यवस्थित हे केलेलं होतं. म्हणजे दुसरं कोणी असतं तर त्या दिवशी किती नुकसान झालं असतं हे आपण विचार पण करू शकत नाही, कारण ती पूर्ण पडवी गेली असती. आणि काय कुठे घरावर पडलं असतं पाठीमागनं तर पूर्ण वॉशरूम्स वगैरे होते ते सगळे डिस्ट्रॉय झाले असते. पण बापूंच्या कृपेमुळे सगळे जेव्हा ती नगरपालिकेची लोकं वगैरे आली, ती पण म्हणालं अरे हे कसं पडलं बघा, कोणतरी ठेवतं तसं. म्हणजे काहीच हे झालं नाही. त्याच्यामुळे मोठं जे नुकसान होणार होतं ते बापूंनी खूप छोट्या प्रमाणात आम्हाला हे केलं. त्यासाठी अंबज्ञ. हरिओम श्रीराम.